नमस्कार मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना संदर्भातील 29 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि अधिकृत अपडेट जाणून घेणार आहोत। आज नवीन GR नक्की आलेला आहे का, हप्ता वाढला आहे का, नवीन लाभार्थी यादी जी आहे ती जारी झालेली आहे का आणि लाभार्थ्यांनी आता कोणत्या कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंडळींनो मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर 29 जून 2026 पर्यंत संजय गांधी निराधार योजना पूर्वीप्रमाणेच सुरू असून पात्र लाभार्थ्यांना आता दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य DBT म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दिले जात आहे। डायरेक्ट म्हणजे बँक अकाउंटमध्ये। ओके, आत्तापर्यंत या मासिक अनुदानात कोणताही अधिकृत बदल अजून तरी जाहीर करण्यात आलेला नाही आहे। आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। पात्र नागरिक SAS महा IT पोर्टलवर आपले सरकार सेवा केंद्र, तहसील कार्यालय किंवा संबंधित शासकीय कार्यालयामार्फत अर्ज करू शकतात। कोणत्या ऑप्शनद्वारे तुम्ही अर्ज करू शकता? पहिलं म्हणजे SAS महा IT पोर्टल, ओके, किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन, तहसील कार्यालयामध्ये जाऊन किंवा संबंधित शासकीय कार्यालयामार्फत तुम्ही अर्ज करू शकता संजय गांधी योजनेचा। ओके, आता अजून एक अपडेट आहे, सूचना म्हणता येईल ती, कारण की तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे एकदा तुम्ही नक्की चेक करून बघा, तपासून घ्या, कारण DBTद्वारे मिळणारा हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जातो। आधार लिंक जर तुमचं नसेल तर बँक तपशील चुकीचा जरी असेल, ओके, तर तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता असते, म्हणून तुम्ही आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करून घ्या। ओके, आता नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की एक थोडीशी माहिती म्हणता येईल। योजनेचे पात्रतेचे नियम पूर्वीप्रमाणेच कायम आहेत। साधारणपणे 18 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र लाभार्थी या योजनेमध्ये समाविष्ट होतात आणि शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्न निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जातो। म्हणजे उत्पन्न साधारणतः 21,000 पर्यंत असावे लागेल सामान्य पात्र लाभार्थ्यांसाठी। ओके, आता BPL किंवा शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेनुसार हा लाभ सध्या दिला जातो नागरिकांना। ओके, आता आवश्यक कागदपत्रांबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो। ओके, कोणकोणती कागदपत्रे या योजनेसाठी लागू असतात? आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुमच्याजवळ अद्ययावत तुमच्याजवळ असलेली पाहिजेत। ओके, यामुळे अर्जाची आणि लाभाची प्रक्रिया जी असते ती सुरळीत होते जर ही सगळे कागदपत्रे तुम्ही नीट दिली, ओके, नीट अपडेट करून दिली त्यांना। ओके, तर आता अजून एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे की 29 जून 2026 पर्यंत संजय गांधी निराधार योजनेबाबत कोणताही नवीन GR, हप्ता वाढ किंवा नियमांमध्ये बदल करणारी अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाही आहे। तसेच नवीन लाभार्थी यादी जाहीर झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही आहे, म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बाकीच्या ज्या पोस्ट असतात त्यावर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका। फक्त शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवरच तुम्ही जास्त विश्वास ठेवा। ओके, तर मंडळींनो, या योजनेविषयी ज्या अपडेट होत्या नवीन महत्त्वाच्या त्या सगळ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। ओके, आणि या योजनेबाबत पुढे कोणताही नवीन शासन निर्णय, GR किंवा मोठी अधिकृत अपडेट आलीच तर सर्वात आधी मी तुम्हाला माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या नातेवाईकांना आणि गरजू व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, पेन्शन योजना, महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।